आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज। जामनेर नगर परिषदेअंतर्गत जामनेरपुरा भागातील व्यायामशाळेच्या साहित्याबाबत नगर परिषदेकडे तीव्र नाराजी, तरुणांचा आक्रमक पवित्रा। नमस्कार, आपण बघत आहोत MJ न्यूज। जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी। मी आपल्यासोबत दादाराव वाघ। जामनेर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करताना दिसत आहे। प्रत्येक वार्डात अधिकारी लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत यांचा विचार करून नियोजन करताना दिसत आहे। तरुण वर्गासाठी व्यायामशाळा उपक्रम आहे। तरुण वर्गासाठी व्यायामशाळा बांधण्यात येत आहे। त्याचप्रमाणे साहित्य देखील पुरवली जात आहे। स्वागत करण्यासारखा उपक्रम आहे, परंतु काही ठिकाणी नेतृत्वासाठी अधिकारी यांना वेटीत धरून काम करायला लावत आहे का, अशा घटना समोर येत आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्येक वार्डात मंगल कार्यालय उभारले। त्यांचे स्वागत जामनेरवासियांनी केले आणि ते करायलाच हवे, परंतु वार्डात असणारे ओपन स्पेस हा कार्यक्रमापुरतच मर्यादित आहे का, असा प्रश्न मात्र जामनेरवासियांकडून केला जात आहे। त्या वार्डातील लहान मुलांच्या खेळण्याचा किंवा वृद्धांना संध्याकाळी किंवा सकाळी बसण्याचा खुला भाग मात्र चोरीला गेला। त्यावर मंगल कार्यालय चालविणाऱ्या ठेकेदारांचे राज्य प्रस्थापित झाले आहे। यावर नागरिक मात्र दबक्या आवाजात बोलत आहे। नगर परिषद अधिकारी यावर बोलतील का, असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे। अशीच एक घटना आज जामनेरपुरा भागातील तरुणांनी समोर आणली आहे। जामनेर शहरातील जामनेरपुरा भागातील चिंतामणी हनुमान मंदिराजवळील व्यायामशाळेतील साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीनंतर स्थानिक तरुणांनी आज जामनेर नगर परिषद अधिकाऱ्यांना निवेदन देत संताप व्यक्त केला। स्थानिक तरुणांनी आधीच संबंधित अधिकाऱ्यांना भेटून या निकृष्ट साहित्याविषयी तक्रार केली होती। त्यानुसार 17 जुलै 2025 रोजी नगर परिषद अधिकाऱ्यांनी साहित्य बदलून दिले जाईल अशी ग्वाही देत परत नेले। यावेळी तरुणांनी सोकुशीने साहित्य परत नवीन आणि चांगल्या दर्जाचे मिळेल म्हणून मदत करत साहित्य उचलून दिले, मात्र आज तागायत नवे साहित्य मिळालेले नाही। या प्रकाराबाबत जबाबदारी टाळणाऱ्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता विशिष्ट राजकीय पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या आदेशाशिवाय साहित्य देण्यात येणार नाही, अशा स्वरूपाचे उत्तर मिळाल्याने नागरिकांमध्ये तरुणांमध्ये संतापाची लाट उसळली। यामुळे शासनाने लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेली व्यायामशाळा वापराबाह्य व ओस पडलेली दिसून येत आहे। प्रशासन विशिष्ट नेत्यांच्या आदेशावर चालते का, असा सवाल तरुणांनी निवेदनाद्वारे केला आहे। मुख्य अधिकारी यांनाही याबाबत खुली विचारणा करण्यात आली आहे की नगर परिषद स्थानिक नेत्यांच्या आदेशानेच काम करते का, तसेच जर सर्व निर्णय स्थानिक नेतेच घेत असतील तर नगर परिषदेचे अस्तित्व तरी कशासाठी, असा सवाल करत तरुणांनी प्रशासनाच्या कारभारावर घणाघात केला। एकीकडे प्रशासन म्हणते आम्ही नियमाने काम करतो, पण दुसरीकडे राजकीय दबावाखाली निर्णय घेतले जात आहेत का, असा प्रश्न जामनेरचा तरुण विचारत आहे। पुढील घडामोडीसाठी बघत राहा MJ न्यूज। सबस्क्राइब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा। विशिष्ट व्यक्तीच्या सांगण्यावरच येईल व साहित्य असं तो संबंधित ठेकेदार सांगतो फोन करून। हे जारीतले सुधार चार्ज ते त्यांचा बंधन झाला पाहिजे। ठीक आहे, पाहिजे तुम्ही म्हटलं जवळपास 3 मजली बिल्डिंग येते आणि इतका लाखो रुपये खर्च करून ती बिल्डिंग बांधली आहे, पण ते साहित्यच नसलं म्हणजे काय त्याला निर्णय। कोणत्या ठिकाणी व्यायामशाळा कुठे काही जामनेरपुरा का? नाही, आम्हाला कसं आहे की इतर परिसरामधल्या जिमचं साहित्य एकदम व्यवस्थित आहे, पण हा अन्य जामनेरपुरा भागातच का असं सांगतो म्हणणे। इतर साहित्य एकदम छान आहे, व्यवस्थित लगेच काम होऊन जातं, पण जामनेरपुरावर मग का असं। जामनेर शहराच्या प्रत्येक भागामध्ये
व्यायामशाळा तयार केल्या गेल्या आणि त्या व्यायामशाळा शासनाच्या अनुदानामधून व्यायाम साहित्य पुरवण्यात आलं. पण मग झालं कसं की मुळात जामनेर भागामध्येच हे जे साहित्य पुरवलं गेलं ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं होतं. आमचे बरेचसे पैलवान मंडळी, व्यायाम करणारे मुलं वगैरे तरुण मंडळी तिथे नगरपालिका परिषदेला वारंवार भेटले की संबंधित साहित्य जे आहे ते निकृष्ट दर्जाचं आहे, ते बदलून द्या. मग त्याच्याकडे कानाडोळा केला. मग जल्लोष वाढल्यानंतर प्रशासनातले काही कर्मचारी तिथे आले आणि साहित्य सकाळी घेऊन गेले आणि सांगितलं गेलं की लगेच आम्ही तुम्हाला संध्याकाळी नवीन साहित्य प्रोव्हाइड करून नवीन साहित्य आणून टाकून देऊ इथे. आणि आमच्या मुलांच्या मदतीने सर्व साहित्य उचलून घेतलं. त्याच्यानंतर काय झालं की 4-5 दिवस 8 दिवस झाले ते साहित्य आलंच नाही. मग आम्ही त्या दरम्यान बऱ्याचदा प्रशासनाची भेट घेतली आणि त्यांना या संदर्भात माहिती दिली किंवा साहित्य न आणण्यामागची काय अडचण आहे हे त्यांना वारंवार विचारलं. परंतु ठोस असं काही त्यांनी उत्तर दिलं नाही. परंतु आम्ही परस्पर त्या ठेकेदाराशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या मुलांच्या मदतीनं ते साहित्य गाडीमध्ये भरून घेतलं, टाकून दिलं, तर मग तुम्ही सांगत होते की संध्याकाळपर्यंत ते परत येईल. ती संध्याकाळ कधी येईल म्हणून आम्ही त्यांना विचारणा केली असता आम्हाला असं माहीत पडलं की नगर परिषदेच्या प्रशासनानं असं सांगितलं गेलं आहे बाबा आम्हाला त्यांच्या माध्यमातून की कोणीतरी एक व्यक्ती आम्हाला फोन करेल आणि त्यांचा फोन आल्यानंतर आम्ही ते साहित्य तुम्हाला देऊ. इथेच हा इगो हट होण्याचा प्रॉब्लेम असा आहे की कोणाचा तरी इगो हट होतोय की या लोकांनी माझ्याकडे आलं पाहिजे, मला सांगितलं पाहिजे आणि मग मी त्यांना प्रशासनाला सूचना देईल, सांगेल, ठेकेदारांना सांगेल आणि साहित्य मिळून. मग अशा पद्धतीनं हे झारीतले शुक्राचार्य आणि नगरपालिकेचं एक वेगळं पॅरलल प्रशासन तयार करणारी व्यक्ती आहे त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे आणि लवकरात लवकर हे व्यायामाचं साहित्य व्यायामशाळेमध्ये ठेवलं गेलं पाहिजे, बसवलं गेलं पाहिजे. कारण की शासनाचे लाखो रुपये निधी खर्च करून ती इमारत बांधली गेलेली आहे. आज ती इमारत ओस पडलेली आहे. याची प्रशासनाने दखल घेतली पाहिजे आणि साहित्य लवकरात लवकर तिथे उपलब्ध करून दिलं पाहिजे. नाही तर मग 8 दिवसानंतर आम्ही 8 दिवसापर्यंत वाटतो आणि 8 दिवसानंतर आम्ही सनदशीर मार्गानं, न्यायिक मार्गानं, लोकशाहीच्या मार्गानं आम्ही आंदोलन करू. आणि मला असं वाटतं प्रशासनानं आंदोलन या छोट्याशा गोष्टीसाठी कोणाचं तरी मर्जी राखण्यासाठी आंदोलनाची वेळ जामनेर भागातील तरुणांवर आणू नये अशी आमची विनंती राहील. धन्यवाद. नगर परिषदेकडून तरुण वर्गासाठी प्रत्येक वार्डामध्ये व्यायामशाळा बांधल्या जात आहे, सामान नेलं जात आहे. परंतु जामनेर भागामध्ये काही तरुणांनी असे निवेदन दिलेलं आहे इथं की बुवा व्यायामशाळा बांधण्यात आली, त्यातील जे जुनं सामान होतं ते त्यांच्याकडूनच काढण्यात आलं, परंतु तिथं जे नवीन सामान येणार होतं ते त्यांनी दिलेलं नाही. आणि दुसरा विषय महत्त्वाचा म्हणजे इथं त्यांनी असा घणाघात किंवा आरोप केलेला आहे की एखादी व्यक्ती म्हणतो मी सांगितल्यावरूनच तिथं सामान पाठवावं. तर यात तुम्हाला राजकारणाचा वास येतो आहे का किंवा एखादी नेतृत्वाचा वास येतो आहे, यावर आपलं मत काय आहे? 100% राजकारणाचाच वास येतो आहे. कारण आपली नगरपालिका बरखास्त होऊन बरेच दिवस झालेले आहे. प्रशासकीय अधिकारी आता त्यांच्या अंतर्गत नगरपालिकेचा कारभार चालू आहे आणि समोर नगरपालिकेचे इलेक्शन आलेले आहे. त्यामुळे काही लोक जे असे आहेत जे नगरपालिकेचे सर्वात स्वतःला समजतात त्यांचीच अशी मनीषा दिसते की लोकांनी माझ्याकडे यावं, त्याच्यानंतर मग मी तुम्हाला शासनाच्या पैशाने, जनतेच्या टॅक्सच्या पैशाने आलेलं साहित्य मी तुम्हाला माझ्या हस्ते तुम्हाला सुपूर्द करेल. आणि अशा पद्धतीने कुठेतरी मतांसाठीचा हा खेळ आहे असं 100% जे सरांनी जो आरोप केला तो 100% तथ्य वाटतंय. लोकांमध्ये सुद्धा अशी चर्चा आहे. यावर अधिकारी लोकांना असं वागणं म्हणजे यात लोकशाही कुठेतरी संपते असं वाटतं का आपल्याला? लोकशाही 100% संपली आहे. एक बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकात एक वाक्य होतं की अशी शिक्षण व्यवस्था असली पाहिजे की त्या शिक्षण व्यवस्थेतून राज्यकर्ते जन्माला आले पाहिजे. आताची शिक्षण व्यवस्था इतकी खराब झाली की त्यातून अधिकारी जो जन्माला येतोय तो सुद्धा कुठल्या तरी पुढाऱ्याच्या गुलामीखाली काम करताना आपल्याला दिसतं. ते चित्र इथं आपल्याला दिसतं आहे. अधिकाऱ्यांना या लोकांनी बऱ्याच दिवस झाले निवेदन देत आहे, पाठपुरावा करत आहे, तरी त्यांना घाम फुटत नाही आहे. परंतु जामनेर महाराष्ट्रातलं असं शहर होईल की एका व्यायामशाळेसाठी मुलं रस्त्यावर उतरून आंदोलन करताय असं पहिलं शहर जामनेर होईल जे येत्या 8 दिवसामध्ये दिसेल महाराष्ट्राला. त्यामुळे 8 दिवसात आम्ही CO साहेबांना विनंती केलेली आहे 8 दिवसामध्ये जर साहित्य आलं तर ठीक, नाहीतर महाराष्ट्रातलं जामनेर हे पहिलं शहर असेल की ज्यामध्ये तरुण मुलं व्यसनं सोडून व्यायामासाठी आंदोलन करतायत. आपण जामनेर शहरामध्ये विरोधक म्हणून आहात, तरी जामनेर शहरामध्ये
2 ते 3 महिने झाले रोडाचं काम चालू आहे, बऱ्याच परेशानी लोकांना उद्भवत आहे, काय सांगाल यावर? नगरपालिकेचे इलेक्शन येईपर्यंत ते रोड लोकांना नवे दिसले पाहिजे, त्यासाठी हे सगळं काम डिले करण्यात चालू आहे असं मला वाटतं. त्यामुळेच हे थांबवण्यात आलं असं वाटतंय आपल्याला. बरोबर. आणि त्यामुळे जनतेला वेठीत धरण्यात येत आहे. जनतेला सध्या लोकांना माहिती की जनता विसरून जाते, त्याचा फायदा हे उचलत आहेत. जनता क्षणिक गोष्टींना हे करते की विसरून गेल्याच्या नंतर मग काम करायचं, जेणेकरून नगरपालिका इलेक्शनला कामं नवे नवे दिसतील. म्हणजे निवडणुकीला बुवा त्याचा नारळ फोडायचा आहे असं तुम्हाला म्हणायचं? 100%. म्हणजे ते प्रसिद्धीमध्ये घेता येईल. हां, की आम्ही हे कामं केलेत बा. यावर तुम्ही ठेकेदार किंवा नगर परिषद अधिकारी किंवा PWD अधिकारी यांना काय सांगू इच्छिता? ठेकेदार, PWDचे जे अधिकारी आहे ही सगळी लोकच एका विशिष्ट प्रभुत्वशाली नेत्याच्या अंडर दबलेले आहे. तिकडनं फोन आल्याशिवाय, निरोप आल्याशिवाय कामच चालू होत नाही. सरकार वगैरे हा विषयच राहिलेला नाही, तर पॅरलल सरकार चालू आहे. जामनेपुरा भागातली चिंतामणी हनुमान झाडा. मी त्या ठेकेदाराला बोलला तुम्ही सामान काय घेऊन चाललं बा. ठेकेदार बोलला बा तुम्हाला समजा तात्काळ सामान आणून देतो. मग मी त्यांना बोललो तात्काळ सामान आणणार नाही, सामान जिममधून नाही आणलं होतं मी. ते सांगितलं मग 4 वाजेला मग सामान टाकतो. मी स्वतः त्यांना सामान भरून दिलं. माझ्याकडे व्हिडिओ आहे, त्याचा प्रूफ व्हिडिओचं. मी सांगितलं त्यांना एक भाजपच्या प्रतिनिधीचा फोन आला. त्याने सांगितलं तुम्हाला सामान द्यायचं नाही बा, सामान चोरी जातो बा. आजपर्यंत नगरपालिका तरी माणूस नगरपालिका स्वतः आला पण सामान चोरी केलं तरी तुम्ही बरेचसे बोगस सामान दिलं. त्या मशीनून त्या प्लेटातून माती पडत होती पहिले, पण शिवसाहेबांना कंप्लेंट केल्या गोष्टीची, तरी बी त्यांना ते मनावर घेतलं. त्यावेळेस तेव्हा आता सामान टाकतो तेव्हा सामान टाकतो. आता त्यांनी सामानाचं नियोजन घेतलं, तरी मी तुला टाकायला लागलो सामान, तरी सांगा ठेकेदारला तुम्ही सामान नेता आहे पण तर सामानाला पाहिजे. ठेकेदार तुम्हाला 5 मिनिटात तुम्हाला सामान विकून गाडी घेऊन जायची, स्वतःची गाडी भाड्याने केली आहे मी ना. त्यांना आरोग्य ते तरी सामान उतरावं. त्याच्यानंतर त्यांना सांगितलं बा सामान देता कोण नाही. त्यांना प्रतिनिधीचा फोन आला तरी त्यांना म्हणे सामान त्यांना द्यायचं नाही बा. आम्ही सांगू तरी सामान तेव्हा टाकायचं. हे लोकशाही कुठे चांगली आहे, दबली. या अगोदर सामान चोरी गेल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे. तर या अगोदर जे सामान चोरी गेलं त्याबद्दल नगरपालिकेने तिथं काही पंचनामा वगैरे केलेला होता किंवा काय तोंडी बोललं जातं आहे? तोंडी बोललं सामान चोरीच गेलं नाही तरी सामान झालं नाही. सामान काय चोरी झालं तरी सामान डुप्लिकेट झालं तरी चोरीचा विषय आला नाही. तुम्हाला असं म्हणायचं आहे की सामान तर काही चोरी गेलं नाही, परंतु आम्हाला सामान द्यायचं नाही म्हणून अधिकाऱ्यांकडून असं बोललं जात आहे. त्यांचं म्हणणं आहे या पोरांनी आमच्याकडे यायचं, आम्ही कशाला जातो त्यांच्याकडे. त्यांची वार्डात स्वच्छता नाही, संडास मानलं जामनेर शहरात तरी पाण्याची व्यवस्था नाही, पूर्ण गंदगी, पूर्ण जामनेर शहरात फवारण्याचा विषय नाही, साफसफाईचा विषय नाही, पूर्ण गंदगी झालेली आहे. क्या प्रॉब्लम है आपकी, समस्या क्या है उधर? उधर समस्या तो सभी कामों की है. हमारी तरफ जो काम का मसला है वो सब अपूरे काम करके छोड़े हुए हैं. कुछ जगह ऐसी है, तुम जाकर अगर अभी भी देखेंगे तो मम्मा देवी है, इधर से मदरसा है, इधर से कब्रस्तान है, बीच में ऐसा बड़ा चौड़ा गड्ढा है जिसमें कोई अगर बच्चा गिर जाए या गाड़ी गिर जाए तो यानी तकलीफ हो सकती है. ऐसे हालात है और अपघात हो सकता है. अपघात हो सकता है. स्कूल का रास्ता देखो तुम, यानी जिसमें हजारों की तादाद में बच्चे रोजाना सुबह शाम आना जाना करते हैं. अंजुमन स्कूल है उधर बड़ा वाला, एंग्लो उर्दू हाई स्कूल. तो वहाँ के रास्ते का देखोगे ये क्या, यानी इतने दिन हो गए, अब कब से इसमें सत्ता में है हम सब, सारा मामला हमारे पास, सारी हुकूमत है, फिर भी काम क्यों अपूरे है फिर. यानी हमारा और भी मार्केट का मसला है, मटन मार्केट का मसला है. वहाँ की दिशा तुम जाकर देखेंगे तो वहाँ अक्सर से आज ऐसी परिस्थिति है कि वहाँ से आरोग्य फैलने का खतरा है. ऐसी परिस्थिति में वो पड़ा, वहाँ से खान कोई साफ सफाई वाला वहाँ कोई आता नहीं, वहाँ कोई नल नहीं, वहाँ की कोई सुख सुविधा वहाँ जो मिलना चाहिए आज एक जैसा जो नगर के माध्यम से मिलती आई, पहले से ग्राम पंचायत कार्ड से मिलती आई, और अभी आकर ये यानी ऐसा लगता कि भाई फर्क हो रहा. तो इसका नगर पालिका ने ध्यान देना चाहिए. साफ सफाई का रहा साहब ये जो बता रहे अखाड़ों की बात, तो इन्होंने तालीम तो दिए मगर वहाँ बच्चे नहीं आने दिए. यानी तुमने अखाड़ा दे दिए मगर वहाँ बच्चे क्यों नहीं आ रहे, इस पर गौर करें क्या. यहाँ क्या कैसी नीति का वापर हो रहा. जब बच्चे आएंगे तो ही तालीम, अखाड़े, जिम आबाद रहेंगे. अगर वहाँ बच्चे नहीं आएंगे तो डॉक्टर साहब ने बताया कि वैष्णो दिन, ये इसकी वजह क्या रहती कि जब शहर के अंदर अखाड़े रहेंगे, तालीम रहेंगे, वहाँ के जो देखरेख है, वहाँ पे जो लोग काम करते, तो वो लोगों की नीति मतलब सही होना, बच्चों के बारे में सोच अच्छी सही होना कि यहाँ बच्चे आए, ज़्यादा से ज़्यादा बच्चे आए. जवान तबका आज हमारी ऐसी हालत है, सब साहब को सब मालूम है इसके बारे में, फिर भी इस पर थोड़ा ध्यान देने की बात है. अगर ध्यान दिए तो काम हो जाएंगे.
और कुछ इतने बड़े काम नहीं है जो हम बता रहे शहर के, यानी आप पूरे महाराष्ट्र के काम कर रहे हो, शहर के कामों को इतने से कामों में इतनी देर हो रही, इसके लिए हमारा थोड़ा ये है।